हाय फूडी, आज मी तुमच्यासाठी कोल्हापुरातलं ऑथेंटिक फूड म्हणजे कोल्हापुरी थाळी, चिकन मटन त्याचा व्हिडिओ आज मी दाखवणार आहे। वृंदावन हॉटेल जे आहे ते अस्सल घरगुती जेवण बनवतं, तर त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे जे हॉटेल आहे ते देवल क्लब समोरच, म्हणजे एक देवल क्लब म्हणून एक जुनी इमारत आहे त्याच्या समोरच हे वृंदावन हॉटेल आहे। आणि हॉटेल जे आहे ते थोडंसं आतमध्ये बेसमेंटमध्ये आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो। तर वृंदावन हॉटेलचा जो बोर्ड आहे तो असा रोडवरती लावलेला आहे, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल। आणि हॉटेल जे आहे ते आतमध्ये आहे बेसमेंटला, तर मी तुम्हाला तिथं घेऊन जातो। हॉटेल थोडंसं आतमध्ये आहे, पण अस्सल घरगुती चवीचं जेवण इथं मिळते आणि त्यासाठीच हे हॉटेल फेमस आहे। इथं चिकन ताट, मटन ताट, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, आणखी बरंच काय काय मिळतं ते आपण बघूच व्हिडिओमध्ये। इथंही लिहिलेलं आहे आणि बाहेरही लिहिलेलं आहे की बेसमेंटमध्ये हॉटेल चालू आहे म्हणून। तर इथं काही कस्टमर वेटिंगला बसलेले आहेत। तर असं हे हॉटेल आहे, इथं काउंटर आहे छोटं। तर हॉटेलचा हा ॲम्बियन्स आहे, इथं काही लोक जेवायला बसलेले आहेत। इथं आतमध्ये फॅमिलीसाठी वेगळी सोय केलेली आहे। आपल्याला काही कस्टमर भेटले, ते या हॉटेलबद्दल रिव्ह्यू देतील। मी आत्ता कोल्हापूरमधलं आपलं वृंदावन हॉटेलला पार्सल न्यायसाठी आलेलो आहे। मी बहुतेक मला वाटते मी एवढ्या हॉटेल जेवलं, पण वृंदावन हॉटेल हे स्पेशलच आहे आमच्यासाठी, त्यामुळे कायम इथूनच पार्सल नेतो आहे। आणि जेवण अगदी इथली स्पेशल थाळी एकदम मस्त आहे। मी आत्ता वृंदावन स्पेशल थाळी घेतलेली आहे पार्सल, आणि कधी आपल्यालाही वेळ मिळाला तर आपणही नक्की येऊन भेट देऊन जावा। धन्यवाद। आता पार्सल थाळी न्यायला वृंदावन हॉटेल इथं आलेलो आहे। मी गेली 2 ते 3 वर्ष इथून पार्सल घेऊन जातो। ह्याच्यामध्ये इतके सुंदर थाळी मिळते की बाहेर कुठल्याही हॉटेलमध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये एवढ्या व्हरायटी मिळत नाहीत। गेली 2 ते 3 वर्ष मी इथं जेवण हे जेवणाचीच लज्जत घेतो। आपण पण इथे यावं, तर जेवणाची आपण टेस्ट करावी, त्यानंतर आपल्याला याचा अनुभव खूप चांगला अनुभव येईल। आणि एवढ्या कमी किमतीमध्ये आणि एवढ्या चांगल्या व्हरायटी कोल्हापूरमध्ये कुठेही मिळत नाहीत। त्यामध्ये आपल्याला खवय्या येणं चोकंदर खवय्या असेल तर तुम्ही इथं एक वेळ अवश्य भेट द्या। ही आहे सोलकढी। इथं आपल्याला अनलिमिटेड सोलकढी प्यायला मिळणार आहे। इथं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सोलकढी हे आपल्याला इथं अनलिमिटेड आहे, कितीही आपण पिऊ शकतो। आणि चपाती भाकरी आपल्याला अवेलेबल आहे। तर आपण आता किचनमध्ये जाऊ, किचनमध्ये काय तयारी चालली बघू। तर तिकडं आजी आणि काकू चपात्या भाकरी करायला आहे। हे एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे, ते तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये। तर इथं तांबडा रस्सा आहे आणि हा पांढरा रस्सा आहे, खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतात। तर ही आहे व्हेज बिर्याणी, म्हणजे आपल्याला चिकन मटन ताटासोबत आपल्याला नॉर्मल राईस इतर ठिकाणी मिळतो, पण इथं व्हेज बिर्याणी मिळते।
हे आपलं मिक्स मटण आहे, खेमा आहे त्याच्यात मटणचा. परत त्याच्यात आपण रक्ती मुंडी सोडून त्याच्यात भेजा आहे, कलेजा आहे, असं मिक्स मटण आहे एक प्रकारचं. धनगरी समाजांच्या ह्याच्यात आपण तयार करतो तसंच ते आपण तिकडे पण देतो. हे चिकनचं रजवडी म्हणून आहे. हे चिकनचं गावरान लोणचं आहे. हे निरगिलीमध्ये 5 भाज्यांमध्ये आपण अंड्याचं मिक्स करतो तुझी. हे खेमा आहे चिकनचा. हे मटन फ्राय आहे. हे आपण सगळं घरगुती पद्धतीचं मसाले वापरून हे तयार करतो सगळं. तर आत्ता आपल्यासोबत या हॉटेलचे मालक विपुल विचारे सर आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ह्या हॉटेल यांनी कधी सुरू केलं आणि हॉटेलला यांना प्रतिसाद कसा येतो. तर विपुल दादा, आपल्या हॉटेलला 16 वर्ष झाले. बरं, उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे, एकदम चांगला आहे. घरगुती पद्धती असल्यामुळं लोक इथं आवर्जून येतात इथं. आणि आपल्या इथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या थाळी मिळतात ते सांगा. आपल्याकडे एकाच थाळीमध्ये आपण सगळे दिले. त्यात खेमा दिला आहे, अंडा करी दिले आहे, अंडा करी आपली स्पेशल दिले आहे, 5 भाज्यांची आपण गिरवी करून दिले. 5 भाजीची निर्गिरी म्हणून आहे. त्यात मटन फ्राय येते, चिकन खेमा पण येणार त्यात, मटन फ्राय, अंडा करी सगळं येणार त्यात. आणि मिक्स मटन म्हणून एक आहे, मिक्स मटन. त्यात भेजा, खेमा, मटणाचा खेमा आहे ना, मटणाचं सगळे येणार, मटणाचे पीस, कलेजा ते सगळे येणार. बरं. तर आपल्याकडे किती प्रकारच्या थाळ्या आहेत? आपल्याकडे 3-4 प्रकार थाळी येतात. बरं. आणि आपण पार्सलही देता? पार्सलची सोय आहे. तर विपुल सरांनी आपल्याला हॉटेलची माहिती दिली आहे. आता त्या हॉटेलचं आपलं टाईम आणि त्याचं लोकेशन काय आहे तेही त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्या हॉटेलचे टाईम आहे 7:30 ते 11. संध्याकाळी 7:30 संध्याकाळी फक्त आपलं. बरं. आणि याचं लोकेशन पत्ता जरा सांगा. शाहू मैदान रोड, जुना देवळी क्लब जवळ, खेळ खजान दुकान समोर, बेसमेंट. हो, बेसमेंट. तर ही होती हॉटेलबद्दलची माहिती. तर आता आपण खाण्याबद्दलची इन डिटेल माहिती घेऊ. म्हणजेच आपण आता आपलं खाणं ऑर्डर करू. आणि तर हा मेनू आहे वृंदावन हॉटेलचा. एकदम भारी मेनू आहे, एकदम घरगुती पद्धत आणि गावाखेड्याकडचा सीन पण आहे याच्यावरती. आणि इथं पूर्ण थाळ्या आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या थाळ्या इथं अवेलेबल आहेत त्याचं डिटेल दिलेलं आहे. तर आपण जी घेणार आहोत ती आहे स्पेशल शाही वृंदावन थाळी. त्या थाळीमध्ये आपल्याला मटन फ्राय, गावरान लोणचे, रजवाडी चिकन, स्पेशल वृंदावन धनगरी मिक्स आणि निर्गिली अंडा करी, मटन खेमा, फॉरेस्ट स्टिक, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, इंद्रायणी पांढरा भात किंवा दम बिर्याणीचा राईसही मिळतो आहे. आणि चपाती भाकरी या पण अवेलेबल आहेत आणि दही कांदा हे तर हे सगळं वाचल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी आले. तर आपण आपली ऑर्डर करून आपलं फूड ट्राय करूया. फूड तर आपली स्पेशल शाही वृंदावन थाळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मटन फ्राय, चिकन रजवाडी, चिकनचं लोणचं, हा चिकनचा किमा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, अंडा आणि त्याच्यावरती ते 5 प्रकारच्या भाज्यांनी बनवलेली ग्रेव्ही. आणि ही जी डिश आहे ती मिक्स मटन किमा. आणि हे आहे चिकन स्टिक. आणि सोबत आपल्याला भाकरी पण अवेलेबल आहे आणि चपातीही अवेलेबल आहे. तर आपण स्पेशल शाही वृंदावन थाळी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळे आयटम आहेत ते मी तुम्हाला सांगितले. तर आपण सुरुवात करू चिकन स्टिकपासून. जबरदस्त टेस्ट आहे. चिकन स्टिकवरती त्यांनी मेयोनीज आणि थोडा चाट मसाला टाकलेला आहे. खूप भारी टेस्ट आहे. एकदम कबाब जसं असतं त्या टाईपमध्येच हे स्टिक आहे. एकदम भारी टेस्ट आहे. आपल्याला चपाती आणि भाकरी हे दोन्ही ऑप्शन आहेत इथं. तर आपण आता आपलं फूड ट्राय करू. ह्या डिशचं मी नाव तुम्हाला सांगितलं आहे. मी एक डिश ट्राय करतो. हे
किमा आहे, किमा भाकरी ट्राय करू. किमा खाताय की पावभाजी खाताय की आणखी काय खाताय ते तुम्हाला कळणार नाही, कारण एवढा भारी तो किमा केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप भारी फ्लेवर त्यांनी ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळं इथे एक नंबर झालेला आहे. लय भारी. कोल्हापुरात आलेल्याचा फील आत्ता आला ज्यावेळेस मी फूड खाल्लं. रस्साही भारी आहे, अप्रतिम. आपण आता दुसरी डिश ट्राय करू. हे जे मिक्स आहे धनगरी टाईप ही डिश आहे, या डिशलाही आपण ट्राय करू. एकदम मसालेदार, तिखट. त्या किम्यापेक्षा ह्याची चव आणखी वेगळी आहे, म्हणजे चव वाढत चाललेली आहे त्या डिशच्या. जशा डिश वेगळ्या आहे तशी चव वाढत जाते. आणि मी एक्साइट झालो की आतून ह्या 3-4 डिश मला कशा टेस्ट देते. आपण ही जी 5 भाज्यांची भाजी आहे ती अंड्यासोबतची ट्राय करू. अशी हिरव्या ग्रेव्हीमध्ये येते ही भाजी. तुफान आहे, तुफान. त्या भाजीची टेस्ट एकदम वेगळी आहे. त्याच्यावर त्यांनी क्रीम टाकलेली आहे आणि 5 भाज्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, कोणत्या भाज्या माहीत नाही, पण कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. खूप भारी टेस्ट आहे. आता चिकन रजवाडी आपण ट्राय करू. चिकन रजवाडी खूप भारी टेस्ट आहे. चिकन झालं, आता मटन. हे मटन मसाल्यामध्ये आहे, मटन मसाला आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित शिजलेलं, सहज तुटणारं मटण. तेही ट्राय करू. रोज म्हणत नाही, कोल्हापुरी लय भारी, खरंच लय भारी. इथं या, हे फूड ट्राय करा आणि मग मला सांगा. आपण लोणचं, आता चिकन लोणचं ट्राय करू. पहिल्यांदाच मी चिकन लोणचं खाते. चिकन होतं का पनीर होतं समजत नाही, असं ते शिजलेलं आहे. लय भारी. आपल्याला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सोलकढी ही अनलिमिटेड आहे, तर तेही आपण ट्राय करू. तांबडा रस्सा एकदम भारी, मीडियम स्पायसी आहे, छान आहे टेस्ट. पांढरा रस्साही टेस्ट करू. हा पण भारी आहे. आता सोलकढी. मस्त. ते सगळं फूड ट्राय केलं आहे, खूप भारी फूड आहे. याच्यामध्ये टेस्टला कुठंच कॉम्प्रोमाइज नाही आहे. आता आपण ही जी व्हेज बिर्याणी आहे ती ट्राय करू. मस्त मस्त बासमती राईस आहे. व्हेजला नॉनव्हेजचा टच आहे, त्यामुळे हा राईस खूप भारी आहे. तर त्याच्यातलं सगळं फूड मी तुम्हाला ट्राय करून दाखवलेलं आहे. चपाती इथं खूप ताजी ताजी मिळते. सगळं जे पदार्थ आहेत, जे आयटम आहेत, ते आपल्याला गरम गरम सर्व केले जातात आणि टेस्टला एकदम भारी आहे. आणि ह्याची जी प्राईस आहे ती प्राईस फक्त आणि फक्त 200 रुपये आहे. 200 रुपयामध्ये तुम्हाला इथं भरपेट जेवण मिळणार आहे. हे 3 रस्से म्हणजे सोबत सोलकढी अनलिमिटेड आहे. तर इथं या जेवणाचा आनंद घ्या आणि हे जेवण कसं वाटतं ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आमच्या वृंदावन हॉटेलला नक्की भेट द्या.
आहे